नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस आमच्यासाठी खूप वेगळा आणि भावूक आहे. आज आमच्या भाऊंची 9वी पुण्यतिथी आहे. भाऊ म्हणजे माझे सासरे. आज घरात कोणताही मोठा बेत किंवा कार्यक्रम नाही आहे. आम्ही आमच्या भाऊंना आठवून घरातल्या घरात अगदी साधेपणाने त्यांना आदरांजली वाहत आहोत. काम करता करता सतत भाऊंच्या आठवणी मनात येत आहेत. इकडे आईंची देवपूजा करून झाली. आई रोज देवपूजा करत असतात. आज घरात कामाची खूप लगबग सुरू आहे. आज आपण गोडधोड म्हणजे पुरणपोळीचा बेत करणार आहोत. एका बाजूला कुकरमध्ये पुरणासाठी डाळ आणि दुसऱ्या बाजूला छानपैकी चहा उकळवायला ठेवून दिलाय. खरंच आज स्वयंपाक करताना प्रत्येक गोष्टीत त्यांचीच आठवण येते. आज ते असते तर त्यांना गरम गरम चहा दिला असता आणि त्यांनी कौतुकही केलं असतं. मन आज खूप भारावून आले. इथे आता पटकन पुरणासाठी गूळ चिरून घेते, जेणेकरून पुढची तयारी लवकर होईल. आणि आता इकडं पुरणपोळीसाठी छान मऊ पीठ मळून घ्यायला घेतलंय. स्वयंपाक करताना आवराआवर आणि गडबड चालूच असते. पण आज काम करताना हात मात्र पटापट चाललेत, जेणेकरून सगळा स्वयंपाक वेळेवर आणि व्यवस्थित होईल. आता इकडं पुरणपोळीच्या बेतासाठी कुकरमध्ये भात पण लावून घेतलाय. आणि आता चहासाठी किंवा गोडाच्या पदार्थात टाकण्यासाठी पुरणामध्ये टाकण्यासाठी विलायची बारीक करून घ्यायची आहे. इथे मी एक छोटीशी टीप सांगते. विलायची दळताना ती सहसा बारीक होत नाही. त्यासाठी आधी विलायची मंद आचेवर भाजून घ्यायची आणि त्यात थोडीशी साखर टाकून मग बारीक करायची. बारीक केल्यानंतर म्हणजे ती लगेच बारीक होते. ही बघा, आपली विलायची किती बारीक झाली. आणि आता इकडं आपलं पुरण पण छान परतवून तयार झाले. पुरण करताना खमंग असा वास सुटलाय. खरं सांगू तर भाऊंना पुरणाच्या पोळ्या अतिशय आवडायच्या. आज हे सगळं करताना त्यांची आठवण पुन्हा पुन्हा येते. त्यांना गरमागरम पोळ्या खूप आवडायच्या. आज ते असते तर नक्कीच कौतुक केलं असतं. आणि आता पुढची तयारी सुरू केली. पुरणपोळीसोबत खायला मस्त कटाची म्हणजेच येळवण्याची आमटी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी एका बाजूला मसाला परतवून छान खमंग आमटी उकळवायला ठेवली आहे. आणि दुसऱ्या बाजूला मेंदूवडा करण्यासाठी जी डाळ भिजवली होती ती पाणी निथळायला एका चाळणीत काढून ठेवली आहे, जेणेकरून वड्याचं पीठ छान घट्ट होईल आणि वडे कुरकुरीत होतील. आज स्वयंपाकात एकापाठोपाठ सगळी कामं पटकन करून घ्यायची आहेत. आणि आता इकडं आपल्या मेनूचा मुख्य मान म्हणजेच आपल्या गरमागरम खमंग पुरणपोळ्या बनवायला घेतल्या आहेत. एका बाजूला पुरण भरून छान गोल पोळी लाटून घेतली आणि तव्यावर ती भाजून काढली. पोळी जेव्हा छान टम्म फुगते तेव्हा खरंच मन आनंदून जातं. आजचा हा सगळा बेत अगदी प्रेमाने केलाय. आणि आता सगळ्यात शेवटी या बेतात रंग भरण्यासाठी आपण खमंग मेंदूवडे तळायला घेतले आहेत. त्यासाठी उडदाची डाळ छान मऊ वाटून घेतली. पीठ मिक्स केलं. मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे बारीक करून छान मिक्स करून ठेवलं. नंतर बाकीचे तळायला घेतलं. कुरडया हे सगळं तळताना एक विचार मनात आला. आयुष्याचंही असंच असतं बघा. प्रत्येक टप्प्यात योग्य वेळ, संयम आणि मेहनत द्यावी लागते. सुरुवातीला कठीण प्रसंग येतात, चढ उतार येतात,
पण जर आपण मनाची तयारी ठेवली तर आयुष्यातही अशीच गोड सुंदर फळं भेटतात. दुःख कितीही मोठं असलं तरी आठवणींचं आणि माणसांच्या प्रेमाचं बळ असेल तर आपण प्रत्येक कठीण प्रसंग हसत हसत पार करू शकतो. आजचा हा बेत फक्त स्वयंपाकाच नाहीये तर आमच्या भाऊंच्या आठवणींचा आणि आमच्या अतूट प्रेमाचा गोड ठेवा आहे. माझे हे ब्लॉग जर भाऊंनी पाहिले असते तर ते पण आज खूप आनंदी झाले असते. आणि आता आपला हा सगळा गोडधोड स्वयंपाक तयार झाल्यावर सगळ्यात आधी देवाच्या चरणी नैवेद्य अर्पण करायचा आहे. देवाला हळदी कुंकू वाहून मनोभावे नैवेद्य दाखवला. आजचा हा बेत बनवताना प्रत्येक क्षणी त्यांची खूप आठवण आली. देवाकडे हीच प्रार्थना करते की घरामध्ये अशीच सुख शांती आणि समृद्धी असू दे. आमचा हा नैवेद्य देवांनी गोड मानून घ्यावा. आज भाऊंची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या फोटोला प्रेमाने फुलं वाहून औक्षण करून त्यांना मनोभावे आदरांजली वाहिली. आजचा हा सगळा स्वयंपाक आणि गोडधोड बेत त्यांच्याच आवडीचा आणि त्यांच्याच आठवणीत केला आहे. तुम्ही आज जरी आमच्यात नसलात तरी तुमची सावली आणि आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी आहेत. तुमची उणीव आम्हाला प्रत्येक क्षणी जाणवते. आजचा हा व्हिडिओ आणि आमच्या मनातल्या आठवणी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या पेजला फॉलो करा. स्टार किंवा सबस्क्रिप्शन देऊन नक्की सपोर्ट करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.